नमस्कार मंडळी, महा डायलॉग दुबई या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा एका डॉक्टरांना भेटणार आहोत ज्यांनी UAE मध्ये अफोर्डेबल हेल्थकेअर म्हणजेच सर्वसामान्यांना परवडणारी अशी आरोग्य सुविधा पुरवली. आज आपण भेटणार आहोत राईट हेल्थ क्लिनिकचे संस्थापक नन अदर दॅन डॉक्टर संजय पैठणकर यांना. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. महा डायलॉग दुबई या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. वेलकम. डॉक्टर साहेब, हेल्थकेअरचे खर्च खूप वाढत आहेत. प्रचंड खर्च वाढताना अफोर्डेबल हेल्थकेअर ही कॉन्सेप्ट तुम्ही इतक्या वर्ष त्याच्यावर काम केलं, तर ही काय संकल्पना आहे? सी, health is a fundamental right of every individual and every human being. It cannot be a purchasable commodity. If you are healthy, then only you can work, and if you can work, then only you can earn, and when you can earn, then only you can live. So health is a mandatory thing for any human being to live comfortably in life. आता झालं काय आहे की इतके प्रोग्रेस होऊन राहिले, इतका रिसर्च चाललेला आहे प्रत्येक गोष्टीवर, तर कॉस्ट ऑफ हेल्थ केअर इज इन्क्रीजिंग डे बाय डे. बरोबर. सो व्हॉट इज हॅपनिंग इज की आजच्या दिवशी जो कन्सेप्ट आहे, बेसिक कन्सेप्ट की हेल्थ फॉर ऑल और हेल्थ इज अ फंडामेंटल राईट, हा जो आहे हा बऱ्याचशा लोकांना पैशाच्या अभावी वंचित करतोय. आणि हा जो कन्सेप्ट आहे, बिईंग अ डॉक्टर, आम्ही जेव्हा मेडिकलची परीक्षा पास करतो, आम्ही एक ओथ घेतो, हिपोक्रेटिक ओथ, अँड वी नेवर फॉलो दॅट. दॅट्स अ सॅड पार्ट ऑफ इट. आय एम ट्राईंग टू फॉलो दॅट बाय गिव्हिंग बॅक टू द सोसायटी what I have got in my life, and that is to help them to lead a very comfortable, healthy life. And as I said, the cost is increasing because health has become a more demanding thing. Now today, doctor-patient relationship has become like a supplier and a consumer. ट्रान्झॅक्शनल झाली. Transaction. तू मला एवढे पैसे दे, मी तुला एवढं ठीक करेन, हे कन्सेप्ट आलेलं आहे. बरोबर. टुडे द कस्टमर हॅज ऑल्सो बिकम व्हेरी कॉन्शियस अबाउट इट. फॉरगेटिंग देअर ड्युटीज, दे नो ओनली देअर राईट्स. फॉर अ स्मॉल मिस्टेक, डॉक्टर्स आर नॉट गॉड. मिस्टेक्स डू हॅपन. सम डू इट डिलिबरेटली, सो दॅट्स अ ब्लॅक शीप. बट when we treat a patient, we cannot guarantee that he will become 100% okay. जोपर्यंत पेशंटला डॉक्टरवर ट्रस्ट येत नाही, तोपर्यंत हा जो प्रॉब्लेम आहे की पेशंट सुईंग द डॉक्टर विल गो ऑन, अँड दॅट इन्क्रीजेस द कॉस्ट ऑफ हेल्थ केअर. सो आज प्रिकॉशन म्हणून प्रत्येक डॉक्टर हव्यानेवळ्या सगळ्या टेस्ट करून टाकतो की उद्या त्याला कोणी प्रश्न नको विचारायला की तुम्ही ही टेस्ट का केली नाही, किंवा हे औषध का दिलं, औषध का नाही दिलं, किंवा यांची ही प्रोसिजर का नाही केली. बरोबर. सो टू प्रोटेक्ट हिम लीगली, द डॉक्टर्स आर ऑल्सो टेकिंग केअर की दे डू ऑल द बॅटरी ऑफ टेस्ट विच आर नेसेसरी, विच आर नॉट नेसेसरी, अँड दॅट इन्क्रीजेस द कॉस्ट ऑफ हेल्थ केअर. मग या वाढणाऱ्या हेल्थकेअर कॉस्टचा परिणाम सगळ्यात जास्त कोणावर होतो? सगळ्यात जास्त कन्झ्युमर. ॲट द एंड ऑफ द डे गरीब बिचारा माणूस स्क्वीज होतो याच्यामध्ये. सी, इट इज द ड्युटी ऑफ द गव्हर्नमेंट टू प्रोव्हाइड हेल्थ केअर, बेसिक हेल्थ केअर टू एव्हरी सिटीजन ऑफ द कंट्री. नाव हाऊ दे give this health care, maybe through government hospitals, but it is not practically possible की प्रत्येक गव्हर्नमेंट त्यांचे एवढे गव्हर्नमेंट हॉस्पिटल बांधतील की तिथे सगळं फ्री होऊन जाईल. मग अशा वेळेस हा कन्सेप्ट ऑफ इन्शुरन्स इन हेल्थ केअर आलेला आहे. सो यू गेट इन्शुर्ड अँड इन्शुरन्स पेज फॉर युअर हेल्थ केअर.
So there is no burden on the government directly. There is no directly burden on the consumer or the patient or the जो माणूस आहे. It is shared between the employer and the employee. पण या हेल्थकेअर इन्शुरन्स जे मॅन्डेटरी झालेत किंवा ज्याची आता पॉप्युलॅरिटी वाढते, जास्तीत जास्त लोक घेतात, त्याच्यामुळे डॉक्टर्सना माहिती असतं आणि की जर एखाद्या पेशंटकडे जर इन्शुरन्स आहे असं म्हटल्यावर डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल्स बिलं वाढवत नाहीत का? I agree with you. See, every business has black sheeps. In medical, as I said in the first line itself, it is as a prevention, the doctors over investigate that tomorrow they should not be blamed for any wrongdoing or under diagnosing the case. I'll give you a small example. There are hundreds of causes of chest pain. Okay? Hundreds of causes. आणि चेस्ट पेन होणं जर पेशंट माझ्याकडे आहे ना, there are battery of tests to be done. Which also includes blood test, stress test, echo, angiography. आता जर मी प्रत्येक पेशंटला चेस्ट पेनला हे करत राहिलो, the billing will be huge. Huge. But tomorrow the same patient, if I don't do that all test and by mistake the patient gets a heart attack or he dies, who will be blamed? Ultimately the doctor will be blamed. So the doctors are taking and overdoing these things for two things. One is to protect themselves, and the corporate which has come into the healthcare, corporate culture which has come into the healthcare has come to make more and more profits. Where partially ethics gets compromised and the business starts. So to be very frank, I will define healthcare has two different approaches. One is a commercial approach and other is a professional approach. Ideal thing is a compromise between these two. I won't say that you don't do anything commercially. Doctors also have to earn money, but do it professionally. बरोबर. Professional negligence cannot be accounted for higher charges by the doctors. दुबई सारख्या ठिकाणी किंवा UAE मध्ये तुमचा हेल्थकेअरचा बिझनेस आहे. ज्या काळात तुम्ही आलात त्या काळापासून आतापर्यंत doctors or hospitals are chasing the high-end, lifestyle-oriented locations, patients. अशा काळात तुम्ही you decided to work for the labor community. सर्वसामान्यांसाठी हेल्थकेअर सुविधा पुरवायची असं तुमचं ध्येय होतं. हे बिझनेस मॉडेल चालेल असं तुम्हाला कधी वाटलं किंवा हा सक्सेसफुल होईल असं कधी वाटलं? Frankly, हा बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू मी सुरूच नव्हतं केलं. द होल थिंग स्टार्टेड जेव्हा मी दुबई हॉस्पिटलला कार्डिओलॉजी डिपार्टमेंटला होतो. पहाटे 3-3:30च्या सुमारास एका पेशंटला आणलं होतं. व्हीलचेअरवर होता. 25 वर्षाचा मुलगा होता, पाकिस्तानी होता आणि त्याचा मित्र त्याला त्या व्हीलचेअरवरून बाहेर घेऊन चालला होता इमर्जन्सीच्या. तेव्हा मी इमर्जन्सी कार्डिओलॉजी करत होतो आणि एक हार्ट अटॅकचा पेशंट पाहून मी परत चाललो होतो. बट आफ्टर सीइंग दॅट पेशंट, जो पाकिस्तानी पेशंट होता, व्हीलचेअरवर होता आणि तो बाहेर चालला होता, तर मी सिस्टरला विचारलं ह्याला काय झालंय? नहीं डॉक्टर, उसको पेट में दर्द है, इंजेक्शन दिया है, भेज रहे. आय वॉज नॉट व्हेरी हॅपी, कारण की लुकिंग ॲट दॅट पेशंट इट डिडंट लुक लाईक टू मी दॅट इट हॅज समथिंग टू डू विथ ॲबडोमिनल पेन. ही वॉज मोर सिक. पेन होता. आणि सी, आफ्टर वर्किंग फॉर सो मेनी इयर्स इन कार्डिओलॉजी, गट फिलिंग येतं की हा पेशंट काहीतरी त्रासात आहे. तर मी सिस्टरला रिक्वेस्ट केली की भाई प्लीज डू एन ECG. तर ती ओरडायला लागली, डॉक्टर संजय, दिस इज नॉट युअर पेशंट, आय एम नॉट गोइंग टू डू द ECG अँड इट इज 3 o'clock यू आर आस्किंग मी टू डू ECG. म्हटलं आय रिक्वेस्ट यू बिकॉज आय एम नॉट फीलिंग दॅट दिस मॅन इज हॅव्हिंग ॲबडोमिनल पेन, इट इज समथिंग एल्स ही इज हॅव्हिंग, सो लेट्स डू एन ECG. अँड वी डिड द ECG अँड इट वॉज
सरप्राइझिंगली ॲट द एज ऑफ 25 या पाकिस्तानीच्या पेशंटला सिव्हिअर हार्ट अटॅक होता. I took him immediately to cath lab. We did an angioplasty. Second day when I met the patient, मी त्याला विचारलं, म्हटलं बाबा हे तुला त्रास झाला आणि मी जे काही वाचतोय की तुला 3 दिवस तू पेनमध्ये होता, तू आला का नाही आमच्याकडे? तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सर म्हणे मैं ऐसी जगह रहता हूँ कि वहां से आने के लिए गाड़ी लगती है एंड हमारी कंपनी है हमको गाड़ी नहीं दी थी, बट जब ये दर्द बहुत ज़्यादा बढ़ा तो मैंने रिक्वेस्ट की तो गाड़ी मिली. तो बोला 3 दिन आप सहते कैसे रहे पेन को? तो बोले मैं बर्फ का पानी पी रहा था एंड आइस कोल्ड वाटर एज अ पार्ट ऑफ ए ट्रीटमेंट टू हार्ट अटॅक वॉज समथिंग अनएक्सेप्टेबल. मग त्या पेशंटला जेव्हा डिस्चार्ज झाला, मी गेलो तिथे पाहायला की हा राहतो कुठे, की अशी कोणची जागा आहे दुबईमध्ये की तिथून यायला इथे त्याला ट्रान्सपोर्ट मिळत नाही. अँड आय वॉज सरप्राईज. दे वर लिव्हिंग इन सोनापूर, जे आता लेबर कॅम्प एरिया आहे. तिथे मोटरेबल रोड नव्हते, सँडी रोड्स होते. इवन 4 व्हील ड्राईव्ह जाणं कठीण होतं तिथे. तिथे हा माणूस राहायचा. जवळजवळ 1 ते 1.5 लाख लेबरच राहायची तिथे. एकही मेडिकल क्लिनिक नव्हतं आणि तिथून सगळ्यात जवळचं क्लिनिक 5 किलोमीटरवर होतं. सो दॅट गेव मी अन आयडिया की अरे हे लोक जे दुबईला सोनेरी नगरी बनवून राहिले आहेत आणि त्या बिचारांना एवढा त्रासात राहतात आहे, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी माझं पहिलं क्लिनिक 1993 मध्ये सुरू केलं, टू प्रोव्हाइड बेसिक हेल्थ केअर ॲट अन अफोर्डेबल कॉस्ट ॲट द डोर स्टेप. कारण की या लोकांकडे ट्रॅव्हलिंगसाठी पैसे नव्हते, वेळ नव्हता. कारण की त्या जागेहून दुबईला यायचं आणि परत जायचं म्हणजे 4-5 तास लागायचे. म्हणून हा कन्सेप्ट वॉज ओरिजिन तिथे झालं की आय हॅव टू डू समथिंग फॉर दिस. देन आय रिझाईन फ्रॉम दुबई हॉस्पिटल आणि मग हे क्लिनिक सुरू केलं जस्ट टू सर्व द पीपल. आणि तेव्हा आम्ही 10 दिरहममध्ये इन्क्लुडिंग मेडिसिन पेशंट ट्रीट करायचो. कारण की इंडियन मेडिसिन वॉज अवेलेबल इन दुबई इन किलोज. पॅरासिटामॉल वॉज 50 रुपये किलो, ब्रुफेन वॉज 80 रुपये किलो, अँटीबायोटिक्स वेअर 90 रुपये किलो. आणि आय टेल यू ऑल इंडियन मेडिसिन्स वेअर अलाउड इन 1993. अँड किलोने घेऊन आम्ही त्यांना फ्रीमध्ये हे मेडिसिन 10 दिरहम. म्हणजे आय वॉज नोन इन द मार्केट एज 10 दिरहम का डॉक्टर. दॅट वॉज द होल थिंग. डॉक्टर साहेब, महागडी हॉस्पिटल्स म्हणजे चांगली सेवा, चांगली ट्रीटमेंट, हे खरं आहे का? काय सांगाल त्याबद्दल? फ्रँकली कॉस्ट इन्क्रीजेस विथ द कम्फर्ट. आजच्या दिवशी जे काही कन्झ्युमेबल्स आहेत, जे काही इक्विपमेंट आहेत, जे काही मेडिसिन्स आहेत आणि जे काही डॉक्टर्स आहेत आर द सेम. माझ्याकडे काम करणारे डॉक्टर काही वर्षानंतर 5 स्टार हॉस्पिटल्समध्ये काम करतात. आता आम्ही जे मेडिसिन वापरतो, औषधं वापरतो, इंजेक्शन वापरतो, सेम दुसरे हॉस्पिटल वापरतात. असं काही वेगळं नाही आहे त्यांच्याकडे की सोन्याच्या बाटलीमध्ये इंजेक्शन देतील वगैरे. IV फ्लुइड जे आम्ही देतो, आम्ही काचेच्याच बाटलीत देतो, तेही काचेच्या बाटलीत देतात. कम्फर्ट लेवल. द अनदर थिंग इज कॉस्ट इन्क्रीजेस बिकॉज ऑफ द इक्विपमेंट अँड ती वास्तू जी आहे. आता तुम्ही 5 स्टार हॉटेलचं जेवण आणि साध्या आपल्या रोड साईड ढाब्याच्या जेवण मध्ये काय फरक? इट्स द ॲम्बियन्स. सो बेसिकली द कॉस्ट इन्क्रीजेस because of the infrastructure cost. If you calculate the cost of investigation in any treatment, it remains the same. What we charge is the most reasonable because our profit margins are very, very paper thin. आणि काय आहे की अगेन वी गो बॅक टू द सेम मॉडेल. त्यांच्याकडे दिवसाला 200 पेशंट येतात, माझ्याकडे 4000 पेशंट येतात. तर मी दिवसाला जे 200 पेशंटकडनं ते कमवतात, फॉर दॅट माझ्याकडे 10,000 पेशंट यायला पाहिजे. आणि आमचे मार्जिन्स आर व्हेरी स्मॉल.
अँड देअर क्लायंटेज इज डिफरंट. म्हणजे तुम्हाला जर नुसतं हॅलो हाय गुड बाय गुड मॉर्निंग सर गुड इव्हनिंग सर कॉफी चहा याच्यासाठी कोणी लोक पाहिजे आणि ते तुम्हाला खातिरदारी करतील तर मग तुम्ही मोठ्या हॉस्पिटलला जा. दॅट्स व्हेरी गुड बिकॉज दिस कॉस्ट इज बिल्ड इन युअर ट्रीटमेंट कॉस्ट. आमच्याकडे तसं नाही. पेशंट येतो 99% आमचे पेशंट जे येतात विदाउट अपॉइंटमेंट येतात जस्ट वॉक इन पेशंट. 1% आर विथ अपॉइंटमेंट दॅट आर ओनली फॉर द स्पेशालिस्ट अँड दे जस्ट कम रजिस्टर ॲट द. आम्ही तर रजिस्ट्रेशन फी घेत नाही लोकांकडून. कार्ड इश्यू नाही करत. त्यांचं जे एमरेट्स आयडी आहे त्याच्यावर आम्ही त्यांचं सगळं इन्शुरन्स वगैरे क्लेम करून पेशंटला दे कम दे रजिस्टर्ड सिट इन द क्लिनिक स्ट्रेट अवे गो टू द डॉक्टर अँड गेट द ट्रीटमेंट. सो इफ यू वॉन्ट टू हॅव 5 स्टार हॉटेल तिथे जेवा नाही रोड साईड धाब्यावर जेवा. चौथीच आहे ट्रीटमेंट तेवढीच. पोट तुमचं दोन्हीकडे भरणार आहे. तुम्ही 1993 साली एका क्लिनिकमधनं सुरुवात केली आणि आज तुमच्या 63 मेडिकल फॅसिलिटीज आहेत. दुबई, अबुधाबी, शारजा, अजमान. कसा होता हा प्रवास आणि हे एवढं स्केलअप होईल असं वाटलं होतं का आणि काय चॅलेंजेस आले होते? Frankly, I'm not a businessman. I'm into academics. If you go on my student life, आजही नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये माझा रेकॉर्ड कोणी ब्रेक नाही गेलेला आहे. आय वॉज फर्स्ट इन MBBS, फर्स्ट इन सेकंड MBBS, फर्स्ट इन फायनल MBBS अँड आय वॉज गोल्ड मेडलिस्ट इन MD मेडिसिन. एवढं सगळं मेंटेन करणं. So I was totally into academics. I had come only to Gulf की मला नागपूरला हॉस्पिटल सुरू करायचं होतं. तेव्हा 1980s मध्ये 5 लाखामध्ये इंडियामध्ये हॉस्पिटल सुरू होईल. I come from a typical middle class family where my father used to be a professor in medical college. तेव्हा UGC स्केल्सही नव्हत्या. I still remember my father's last salary drawn was 4,000 rupees. तर माझी इच्छा होती की स्वतःचं एक हॉस्पिटल टाकावं म्हणून मी 5 लाख कमवायला दुबईला आलो. पण इथे आल्यानंतर समजलं की आपले जे इंडियन, पाकिस्तानी, बांगलादेशी, नेपाळी हे लोक वर्कर्स येतात जे आपल्या दुबईला सोनेरी नगरी बनवतात त्यांना जास्ती गरज आहे माझी इथे. म्हणून आम्ही एक क्लिनिक सुरू केलं. पहिल्या 15 दिवसातच 100 पेशंट येणं सुरू झालं आमच्याकडे. तेव्हा मी गव्हर्नमेंटमध्ये काम करायचो. 8 तास गव्हर्नमेंटमध्ये काम करायचो. त्याच्यानंतर संध्याकाळी 4 ते 11 ह्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये मी पेशंटला फ्रीमध्ये ट्रीटमेंट द्यायचो. अँड इट वॉज टू मच टॅक्सिंग ऑन मी. बट तो जो आनंद होता गरिबांना ट्रीट करायचा आणि दे यूज टू कम बॅक विथ ऑल रिस्पेक्ट. अँड झालं असं की 10 दिरहममध्ये पूर्ण ट्रीटमेंट मिळते. तर पीपल वर व्हेरी हॅपी. आणि तेव्हा 10 दिरहम इटसेल्फ वॉज अ बिग थिंग. खूप दुरून पेशंट यायचे. म्हणजे आमच्याकडे अलेनून अजमानला पेशंट यायचे. दे वर स्पेंडिंग मोर मनी इन ट्रान्सपोर्टेशन दॅन कमिंग टू अस. बट दे वर द ट्रस्ट हॅज डेव्हलप. अँड ॲज दुबई स्टार्टेड डेव्हलपिंग मोर अँड मोर लेबर कॅम्प स्टार्टेड ओपनिंग अप. अँड ॲज यू नो की आपल्या इथे दुबईला laborers cannot stay in the city limit, so they stay in labor camps which are on the outskirts of the city. So जसं दुबई वाढत गेलं, पॉप्युलेशन वाढत गेली, खूप डिमांड यायला लागली, सर हमारे एरिया में खोल दो हमारे. सो आय स्टार्टेड विजिटिंग दिस वेरियस एरियाज की कुठे गरज आहे, कुठे डॉक्टर नाही आहे, कुठे बेसिक हेल्थ केअर नाही आहे, तिथे जाऊन मी हे क्लिनिक सुरू केलं. ऑन द लाइटर साइड यू विल बी सरप्राइज. आमचे जे कॉम्पिटिटर सो कॉल्ड आहेत आत्ता ते हे शोधायचे की संजय पैठणकर कुठे चाललाय आज. ते माझ्या मागे मागे यायचे. ते स्वतःचं स्टडी नाही केलं त्यांनी. ते मी कुठेच क्लिनिक सुरू करतो मग माझ्यासमोर ते क्लिनिक सुरू करायचे. आय एम नॉट नेमिंग दॅम बट यू विल फाइंड माय कॉम्पिटिटर्स व्हेरी क्लोज टू मी बट आफ्टर 3 years. सो बाय द टाइम दे रिअलाइज की आय एम डुईंग अ गुड बिझनेस देन दे विल कम. तर आज आमचे जे क्लिनिक्स आहेत दुबई, शारजा, अजमान, अबुधाबी, अलेन. एक आमचं क्लिनिक आहे हबशानला जिथे रिसेंटली गॅस प्रोडक्शनमध्ये मोठा त्रास झाला होता. त्या रिमोट एरियामध्ये तिथे आजही
आजही हापशांच्या क्लिनिकमध्ये आम्हाला जायला 4 व्हील ड्राईव्ह लागते. इट इज ऑल इन द सँड. ओके. 1,00,000 लोक राहतात, काहीही मेडिकल फॅसिलिटी नाही आहे तिथे, आणि तिथे आम्ही स्पेशालिस्ट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. पहिले 2015 पर्यंत फक्त मी GP सर्व्हिसेस दिल्या होत्या की ॲब्सोल्यूट बेसिक हेल्थ केअर व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर अ लेबरर. पण आता आम्हाला जाणवलं की आम्ही जेव्हा आमची GPनी पाहिलेले पेशंटला स्पेशलिस्ट ओपिनियनला पाठवतो बाहेर, तर दे यूज टू चार्ज टू मच मनी. तर आम्ही आता आमच्याकडे 36 स्पेशलिस्ट आज आलेले आहेत. वी डोंट रेफर पेशंट टू एनीबडी एक्सेप्ट हॉस्पिटल. सो आज दिवसाला आम्ही 4,000 पेशंट पाहतोय. त्यापैकी 350 पेशंट स्पेशलिस्टकडे जातात, आणि त्यापैकी ऑलमोस्ट 30 पेशंट आम्ही हॉस्पिटलला ऑपरेशन्स किंवा जे काही लागतात फॉर फर्दर ट्रीटमेंट करतो. सो बेसिकली we want to reach the places where nobody is going. And my motto is very simple: reach the unreachable. Reach the unreachable. बरं. तुम्ही अफोर्डेबल हेल्थ केअर या क्षेत्रामध्ये काम करून जे आजपर्यंत तुमचं एक बिझनेस मॉडेल उभं केलं, हजारो पेशंट्सपर्यंत तुम्ही पोहोचता आहात, त्याच्याबद्दल तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं, UAE गव्हर्नमेंटकडनं किंवा इव्हन महाराष्ट्रातील गव्हर्नमेंटकडनं बरेच सन्मान मिळाले. काय वाटतं मागे वळून बघताना? फ्रँकली गेले काही वर्षापर्यंत मी हे सगळे अवॉर्ड्स रिफ्यूज करायचो. आय वॉज थिंकिंग की इट इज अ पार्ट ऑफ माय ड्युटी ॲज अ डॉक्टर टू गिव्ह बॅक टू द सोसायटी व्हॉट आय हॅव लर्न. बट अनफॉर्च्युनेटली काय झालं की गेले काही वर्षामध्ये आमचं जे एक्सपान्शन झालं, नाव वी हॅव ऑल्सो गॉन इन अ लिटल बिट ऑफ कॉर्पोरेट. कारण की हे 63 सांभाळण्यासाठी मला टीम लागते. तर जेव्हा आम्हाला टीम लागते, तर त्यांचं असं पडलं की आपलं इतकं चांगलं काम आहे, हे जगामध्ये लोकांना पर्यंत पोचावं लागेल. You may do fantastic job, but if people don't know that you are doing a fantastic job, then it will not be appreciated. बरोबर. So it was only recently की 2015 नंतर मी ॲक्सेप्ट केलं की ठीक आहे, वी गो अँड ॲक्सेप्ट द अवॉर्ड्स. हेल्थ केअर क्षेत्रामध्ये खूप टेक्नॉलॉजी नवीन येते, AIचा बराच वापर होतो आहे. काय फरक पडणार आहे पुढच्या 5 वर्षात AI मुळे हेल्थ केअरमध्ये? फ्रँकली हेल्थ केअर हॅज चेंज, म्हणजे भयंकर चेंज आला आहे हेल्थ केअरमध्ये कोविड नंतर. सो आय कॅन टेल यू की हेल्थ केअर वर्ल्ड वाईड कॅन बी डिस्क्राईब्ड प्री कोविड अँड पोस्ट कोविड. कोविडने आपल्याला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट शिकवली की दोज पीपल हू वेर मेडिकली फिट had a better chance of living. See, COVID is just an example. Basically की कोणताही एपिडेमिक आला, त्याच्यामध्ये जर तुमचं बेसिक हेल्थ चांगली असेल तर युअर चान्सेस ऑफ डेथ वेअर लेस. इथून कन्सेप्ट चेंज झाला की लोकांना कळलं की आज हेल्थ इज ऑल्सो अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ लाईफ. So now people started learning about how to improve their health. तिथून कन्सेप्ट आले आता प्रिव्हेंटिव्ह हेल्थची. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ आम्ही मेडिकल कॉलेजमध्येही शिकलो, बट नोबडी यूज टू फॉलो प्रिव्हेंटिव्ह हेल्थ. आज तुम्ही कुठेही जा, वी हॅव प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी, वी हॅव प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी, वी हॅव प्रिव्हेंटिव्ह एंडोक्रायनॉलॉजी. सगळीकडे प्रिव्हेन्शन आले, कारण की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर अँड चीपर दॅन क्युअर. Now coming to AI, we are using AI. It was not called AI, but today it is called AI. All the reports which are generated, especially जे मेडिकल रिपोर्ट्स असतात, रेडिओलॉजीचे, आमच्या पॅथॉलॉजीचे, त्याच्या बाजूला एक तुम्हाला स्टँडर्ड व्हॅल्यू देतात, आणि तुमची जर व्हॅल्यू त्याच्याहून ॲबनॉर्मल असेल, ऑटोमॅटिकली तिथे रेड लेटरमध्ये ते टाईप होऊन जातं. त्याच्यामध्ये ह्युमन
ह्युमन इंटरफिरन्स नाहीच आहे. ते व्हॅल्यूज आर सेट आणि तुम्हाला तुमच्या व्हॅल्यूज मिळतात. सो AI हॅज बीन देअर, स्पेशली इन रेडिओलॉजी AI हॅज बीन युज्ड अप. सी, AI मध्ये काय होणार आहे, आज इतकी प्रगती झालेली आहे की जिनॅटिक्स स्टडी, जेव्हा मी मेडिकल कॉलेजमध्ये होतो, जिनॅटिक्स आम्ही फक्त पास होण्यासाठी शिकायचो. टुडे जीन अनालिसिसमध्ये people have gone to an extent key that we can predict what diseases you are going to get because of the genes in your body. म्हणजे if I do a genetic study, I can tell you after 5 years you will get diabetes, you will get hypertension, you will get heart disease. This is called predictive analytics. एक प्रिव्हेंटिव्ह अनालिटिक्स झालं, दुसरं प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स झालं. आता तिसरं अजून अनालिसिस काय होणार आहे की तुला एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. द ओल्ड कन्सेप्ट ऑफ वन साइज फिट्स ऑल एज गॉन. A medicine which is good for you can be poison for me. But this was never studied. Never studied. आज प्रेडिक्टिव्ह अनालिटिक करून तुला ब्लड प्रेशर कंट्रोलसाठी विच इज द बेस्ट मेडिसिन ऑफ द 10 हायपरटेन्शन मेडिसिन, आय कॅन गिव्ह यू थिंग की हे मेडिसिन तुला बेस्ट लागू होणार आहे. कॅन्सर ट्रीटमेंट लागे. Every cancer is not same and we cannot treat all cancer with the same medicines. You have got a specific cancer therapy because of your genes. So we have preventive analytics, predictive analysis, and this is curative analytics. आता हळूहळू काय होणार आहे, we'll have doctors, but we will have data analysis करणारे लोक होतील. A doctor has to understand the data, analyze the data, and treat the patient. त्यामुळे AI will never replace a doctor. But yes, a doctor who doesn't understand AI, doesn't apply AI will be definitely replaced. So people don't have to be afraid की आता मी डॉक्टर आहे, मला जॉब जाईल, असं नाही होणार. हां, you don't understand AI, then you are likely to be replaced. And at the end of the day, very simple concept hai, we doctors play a dual role. We cure the patient and we heal the patient. AI will only cure the patient, it will tell you the treatment. Healing is done by physical meeting between the doctor, patient, and the doctor's touch. So there will be a difference of healing and curing. We are going forward with that. डॉक्टर साहेब, अलीकडेच तुम्ही हेल्थकेअर ॲट होम हा एक नवीन उपक्रम सुरू केला. काय आहे हा उपक्रम? Again, as I said, healthcare pre-COVID and post-COVID. COVID मध्ये if you know, medical treatment was available to your house because people were afraid of going out of the house. आजही बरेचसे असे डिझिजेस आहेत की, फॉर एक्झाम्पल, पर्सन इज सिक, ही डझंट वॉन्ट टू गो आउट कारण ही गेट्स एक्सपोज टू n number of infections outside. We arrange everything at home. ब्लड टेस्ट होतात, ECG होतो, इको होतो, अल्ट्रासाऊंड होतं, सगळं घरी होतं. तुम्ही घरी बसल्या म्हणजे हे झोमॅटो झाले आहेत. यू ऑर्डर थिंग्स दॅट यू वॉन्ट दिस थिंग्स टू बी डन, एव्हरीथिंग विल बी डन ॲट होम. बेसिकली काय आहे, ॲज वी प्रोग्रेस टेलिहेल्थ येत आहे. ॲज वी प्रोग्रेस इव्हन व्हर्च्युअल क्लिनिक्स येऊन राहिले आहेत. अँड ॲज वी प्रोग्रेस more and more patient will opt for a home care than to visitor. आता मला डायबिटीज आहे किंवा हायपरटेन्शन आहे, मला डॉक्टरकडे जाऊन BP चेक करायचं आहे, ब्लड चेक करायचं आहे. आय डोंट वॉन्ट टू गो. ॲज पर माय टायमिंग, ॲज पर माय कन्व्हिनियन्स, डॉक्टर विल विजिट टू माय हाऊस अँड देन आय गेट एव्हरीथिंग डन ॲट होम. बेसिकली द बर्डन on the clinic and hospital will be reduced and shifted to the home care.
डॉक्टर साहेब, गेली 38-40 वर्ष तुम्ही युएई मध्ये वैद्यकीय क्षेत्रात आहात. वेअर डू यू सी युएई इन नेक्स्ट 5 to 10 years? म्हणजे हेल्थकेअर क्षेत्रामध्ये युएईचं पुढचं स्थान काय असेल? Amazing. I'll tell you, it is one of the best countries in the world. I have traveled extensively. म्हणजे I think 72 countries I have visited till today. And wherever I go, I try to study their healthcare things. Western countries, European countries are the worst. इथे 24 तास हेल्थकेअर accessible to you without a penny in the pocket is allowed. Not only 24 म्हणजे emergency, non-emergency. For example, I want to have a specialist opinion. आज वेस्टर्न कंट्रीजमध्ये, इवन इन युरोपियन कंट्रीज, टू गेट अन स्पेशालिस्ट, फॉरगेट जीपी तर सेम प्रॉब्लेम आहे. स्पेशालिस्ट ओपिनियनसाठी द वेटिंग पिरियड इज बिटवीन 2 to 4 weeks. So cost wise, UAE is much better than any of the Western countries. Access to the best healthcare is very easy here. Access to specialist opinion is very easy here. You want to see a specialist without going to a GP, you can walk in and get it, which is impossible in other Western countries. GP consultation 24/7 is available. Ambulance service is fantastic. Going ahead, this country is spending a lot of money on preventive healthcare and wellness. Now the country has understood, instead of spending money on curative treatment, preventive and well-being is more important than anything else. So if you see, this mandatory health insurance also covers cancer treatment, also covers well-being, and now also covers your preventive treatment, which is going to go a long way in making this country, the citizens of this country, the residents of the country very healthy. डॉक्टर साहेब, कोविडच्या दरम्यान किंवा आता USA इराणच्या संघर्षाच्या दरम्यान तुम्ही बऱ्याच पेशंट्सना किंवा इथल्या टुरिस्टना बरीच मदत केली. त्याबद्दल काही माहिती द्याल का? यावेळेस सर, फ्रँकली 1 तारखेला आपला वॉर सुरू झाला अँड आय वॉज सरप्राईज टू रिसीव अ डायरेक्ट कॉल फ्रॉम आपले डेप्युटी चीफ मिनिस्टर एकनाथजी शिंदे. मी त्यांना विचारलं की नंबर कुठून मिळाला, तर म्हणे आमचे एक मित्र आहेत गडकरी साहेब, त्यांनी दिला. म्हटलं अच्छा ठीक. त्यांनी टोल्ड की काही लोक इथे अडकलेले आहेत बिकॉज ऑफ द फ्लाईट्स वर कॅन्सल अँड दे नीड अवर हेल्प. आय टोल्ड हिम ओके फाईन, कारण की मी इमिजिएटली, शनिवार होता, मी घरी होतो, इमिजिएटली जाऊन त्यांना भेटलो. 180 लोक असे होते की जे अडकलेले होते आणि फ्लाईट्स कॅन्सल झाल्यामुळे त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि खाण्यापिण्याचे त्यांचे वांदे होते. तर इमिजिएटली मी जाऊन अस्टोरियाला भेटलो त्यांना, कोणत्या दुसऱ्या 2-3 हॉटेल्समध्ये भेटलो. अँड वी वर सो लकी की ॲस्टोरियाचा जो मालक होता त्यांनी ही ॲक्सेप्टेड अँड allowed the people to stay there, free food, free accommodation for 3-4 days. And we were lucky की 2 chartered flight arrange केल्या from Fujairah, and on the first flight itself, first 2 flights, 188 people were sent back. आणि त्याच्यानंतर मग रेग्युलरली 10 दिवस जेव्हा पॅनिक होतं तेव्हा ज्या काही फ्लाईट्स अवेलेबल होत्या, एमिरेट्स होती, तिहाद होती, स्पाइसजेट होती, एअर इंडिया वॉज नॉट ऑपरेटिंग, इंडिगो वॉज नॉट ऑपरेटिंग, बट दिस पीपल हेल्प्ड अस. एअर अरेबिया ऑल्सो हेल्प्ड अस टू सेंड लॉट ऑफ पीपल बॅक टू इंडिया. And the panic was created mainly by people in India because media जे expose करत होतो, which was very wrong thing की what is happening in Dubai. You know very well, we were very comfortable here, but then they were creating a panic in India by showing wrong pictures. त्यामुळे इथे जे अडकलेले लोक होते, they were also panicked because the relatives were panicked. Ultimately, smoothened it out and people went back. Same thing during COVID. I still remember March, I had just returned from Hyderabad, and then we got a call that there were a lot of sick people here, and we didn't know what is COVID, to be very frank.
तर गव्हर्नमेंटने इथे लेबर कॅम्प एरियाजमध्ये अल्कूजमध्ये मोठा टेंट टाकला होता अँड दे डिड नॉट हॅव एनी डॉक्टर्स टू हँडल इट. तर मी अँड माय टीम वेंट देअर आणि आम्ही दिवसाला 8,000 पेशंट पाहायचो. And I still remember the first PCR of this country during COVID was done by me because we had hardly 6 tests on the first day. Later on it came. But then गव्हर्नमेंटने आम्हाला परमिशन याच्यासाठी दिली की तुम्ही तुमच्या क्लिनिकच्या बाहेर टेंट टाका. सोशल डिस्टन्सिंग वॉज टू बी मेंटेन. अँड डे अँड नाईट वी हॅड पेशंट्स. And see, it was my duty towards the country which has given me everything in my life. What I am today is because of this country, what they have helped me in a lot of way. So it was just thanksgiving to the country when it needed the most. डॉक्टर साहेब, गेल्या 4 दशकांच्या प्रॅक्टिसमध्ये काही प्रसंग असतील पेशंट्सबद्दल, तुमच्या प्रॅक्टिसबद्दल जे तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहिले असतील, एखादी आठवण सांगा. आहे व्हेरी टचिंग. आय स्टील रिमेंबर जुलै महिन्यामध्ये पीक समर चालू होता. 50 डिग्री टेम्परेचर असेल बाहेर. न्यू सनैया सोनापूर मध्ये मी होतो, काही कामाने गेलो होतो. अराउंड 1 वाजता आमचं क्लिनिक बंद होतं. वी वर्क फ्रॉम 9 to 1 and 4:30 to 9:30. 1 वाजता जेव्हा आम्ही क्लिनिक बंद करत होतो की धडकीने असा एक आवाज झाला. So we rushed to the door and we found that one patient was lying on the floor and not halat nota. So immediately I told my staff, we took the patient in. Pahle mahit nahto whether he's alive, but I checked the pulse, he was breathing, so we understood. And the condition was typical of heat stroke. 1 वाजता क्लिनिक बंद होतो, पण ऑल माय स्टाफ कोऑपरेटेड. वी स्टार्टेड ट्रीटिंग द पेशंट अँड आय वॉज सिटिंग देअर टिल 5:36. अँड 5:36 द पेशंट रिगेन कॉन्शियसनेस, वॉज ॲब्सोल्युटली ओके. आणि उठून बसला, त्याला चहा दिला, बिस्किटं दिले. तर ही वॉज ऑल्सो सरप्राईज यू कुड गेट अप. तर मग मी त्याला, ही स्टार्टेड क्राईंग. म्हटलं क्यों रो रहे हो भाई? नहीं सर, बोले आपके दवाई का पैसा देने के लिए मेरे पास कुछ भी नहीं है. मैं बोला हमने पूछा आपको पैसे के बारे में? हमने पूछा ही नहीं ना आपके पैसे के बारे में. आप ठीक है, आप चले जाओ, हम लेबर कैंप. तो आई वॉज कमिंग बैक होम, सो आई ड्रॉप्ड हिम टू द लेबर कैंप वेयर ही वॉज स्टेइंग बिकॉज ही डिड नॉट हैव मनी एंड ही वॉज वीक. तो व्हेन आई एंटर्ड my car with this man and he got down, his friends started shouting भूत भूत. मला कळलं नाही भूत काय. सो देन आई आस्क्ड दिस पीपल कि तुम क्यों ऐसा बोल रहे हो? तो बोले सर हमने इसको डाल के गए थे, हमको लगा ये मर गया है करके आपके दरवाजे पे डाल के हम मर गए, अब ये जिंदा वापस आया करके हमको लग रहा कोई भूत वगैरह है क्या. इवन द फ्रेंड्स did not know, because here you know if somebody dies in a labor camp it's a big problem. हे मेडिको लिगल प्रॉब्लेम खूप असं. तर म्हणून ते आले अँड आय लेफ्ट द पेशंट. दे वर व्हेरी हॅपी. 3 months later I had gone to that clinic and suddenly one man comes and touches my feet. तर मैं बोले यार क्या कर रहे हो, पैर क्यों खींच रहे हो? बोले सर पैर नहीं खींच रहा हूं, मैं आपके पैर पकड़ रहा हूं. तो बोला क्यों, क्या हुआ? बोले सर आपने मेरे को नई जिंदगी दी. मतलब मैंने नई जिंदगी दी, मैं तो मिला ही नहीं हूं आपको. बिकॉज दिस मैन वॉज लुकिंग वेरी डिफरेंट. ही वॉज द सेम मैन whom I had treated 3 months back. Oh. And can you believe he was a Pakistani Muslim? Pakistani never and Muslim never touch anybody's feet. किती त्यांना तुमच्याकडे म्हणजे रिस्पेक्ट द्यायचा आहे, प्रेम द्यायचं आहे, ते मिठी मारतात. दिस मैन वॉज ऑन माई फीट क्राइंग कि बोले सर आपने मेरी जिंदगी नहीं मेरे फैमिली की जिंदगी बचाई है, क्योंकि आई एम द ओनली ब्रेड अर्नर इन माई फैमिली. इट वॉज सच ए टचिंग मोमेंट इन माई लाइफ कि forget the religion, the respect as a doctor what I got, the happiness no other thing in life can give me. Amazing, amazing. म्हणजे
दोज मोमेंट आय स्टिल रिमेंबर. अक्षरशः शहारा येतो की ये हाऊ ही फॉरगॉट हिज रिलीजन टू टच माय फीट. शेवटचा प्रश्न डॉक्टर, ह्याच्यानंतर 50 वर्षानंतर जेव्हा लोक डॉक्टर संजय पैठणकरांची आठवण काढतील, काय म्हणून त्यांना डॉक्टर पैठणकर लक्षात राहिले पाहिजे? 10 दिरामवाला डॉक्टर. आय वॉज नोन ॲज 10 दिरामवाला डॉक्टर. काही 10 दिराममध्ये मी सुरुवात केली होती दुबईमध्ये पेशंटला ट्रीट करायची, इन्क्लुडिंग मेडिसिन. ते आजही हे वेल आय विश पीपल शुड रिमेंबर मी फॉर गुड थिंग्स what I have done. I have tried my level best whenever possible to help them. And human nature is different. People will forget me very soon. But the legacy will go on. Somebody else will come instead of Dr. Sanjay. But let him follow that. थँक्यू. Thank you very much. डॉक्टर संजय पैठणकर, तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. महा डायलॉग दुबई टीमतर्फे आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे तुमचे खूप खूप आभार. Thank you. Best Thank you very wishes. much. I would love if somebody gets inspiration from my work. Come to me. I will help you out. थँक्यू डॉक्टर. Thank you. धन्यवाद.